नमस्कार मित्रांनो, तर आता वाजलेत सकाळचे 6. तर आता आम्ही चाललोय शनिदेवाला पाया पडायला. आज आहे शनिवार, तर चला जाऊया. नारळ पण घेऊन झालेला आहे, नारळ अगरबत्ती. तर चला जाऊया. तर हे असा प्रकारचा रोड आहे मित्रांनो, उंच आहे, खूप चढती आहे. तर आता इथं आहे मंदिर. अशा प्रकारच्या पायऱ्या आहेत. तर अशा प्रकारचे शनिदेव आहे. तर आता बघा इकडं, इकडं तर हे आहे ते मंदिर आम्ही आलो तिथे. तर इथं दरवर्षी दुकानं लागतात. तर हे बघा प्रसाद आहे इथं. तर मित्रांनो इथं पण लागते प्रसाद. हे आहे तर मारुती. गेट काढायला. तर हे आहे साई मंदिर. चला जाऊया. तर मित्रांनो हे असे परदेश नाही घालत होतो आम्ही. असं काही साईबाबाचं मंदिर आहे. तर चला आता जाऊया आपण गजानन महाराजांच्या मंदिरात. हे काही असं
दिले. तर हे आहेत मुखेडमधले साईबाबा. तर हे बघा गजानन महाराजांचं मंदिर. पादुका. चला तर मग दाखवतो तुम्हाला. अशी इथून प्रदर्शना घालायची आहेत. तर आता इथं आहेत राम लक्ष्मण सीता. बघू शकता मंदिर. बजरंगबली पण आहेत कडाला. तर इथं पहिल्या चित्रामध्ये शिवाजी महाराज आहेत. पूर्ण देवाचे फोटो आहेत. आपल्या युट्यूब चॅनलला महादेवाचीच कृपा आहे. बघा कशी तर हे आहे महादेवाचं मंदिर. तर तुम्हाला पूर्ण महादेवाचं मंदिर दाखवतो. तर हे बघा मित्रांनो, इकडं पण माहीत नाही मला. नंदी आणि महादेवाच्या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत. हे बघा हे असं. इथं पहिलं जुन्या काळातलं होतं मित्रांनो. इथं नंदी होता. तर इथं नंदी आहे ना, याचं मुख म्हणजे तुटलं होतं. बघा मित्रांनो कसं स्ट्रक्चर केलेलं आहे जुन्या काळाचं. याचा इतिहास असा आहे की ह्याला दशरथ राजाने बांधलं होतं म्हणे. मला पूर्ण माहीत नाही. मूर्तीचे एकेका हातपाय तुटलेले आहेत कारण की खूप जुनं मंदिर आहे. तर ह्या साईडला आहेत आपले गणपती आणि इथं देवाची छोटी मूर्ती लावली. चला मी तुम्हाला इकडून फिरून असंच दाखवतो. चला तर आता तिकडून बघूया. तिकडून जर लावून असेल तर मी राहू देणार. बघा करू शकते महादेवाचं दर्शन इकडच्या. तर आम्ही इकडून चालतो साई मंदिर. बघा वरील लिहिले पण पप्पा इथेच आहेत आणि हे बघा आमची गाडी. आता आम्ही चाललोय. तर या तुम्हाला सासू सुनाची हिर दाखवतो. तर इकडं आहे सासू सुनाची हिर आमच्या मुखेडमधली 12 गलीमधली. तर मित्रांनो ही आहे ते सासू सुनाची हिर. आणि तिथं बघा कासव. कासव तिथं आहे छोटं. आणि हे 12 गलीमधली महादेवा बसली. इथं दुर्गादेवी पण बसतात वरी. तर हे बघा सासू सुनाची कासव. तुम्हाला थोडं खाली जाऊन दाखवतो. असं आहे इथं. अशा प्रकारच्या जुन्या पायऱ्या आहेत. तर बघा अशा प्रकारचं पाणी आहे. खूप वरी आले पाणी. एवढे कधी येत नाही पाणी वरी. हे बघा इथं पण पायऱ्या बांधलेल्या आहेत खाली जायला. बघू शकता पाणी. तिथं खोल आहे म्हणून मी तिकडे जात नाही. तर चला वापस जाऊया. तर हे बघा तिकडे आहे तर मंदिर आपण गेलेले. आणि इथे आहे सासू सुनाची हिर. तर खूप जुने आहे.
हिचे बांधलेले स्ट्रक्चर बघायचे रचना. आणि आता जे कासव दिसला होता ना तो झाला एक गायब. कुठे गेलाय काय माहित नाही. एक मिनिट, तिथे गेला वाटतं. ते बघा, ते आहे वाटतं, मला तर वाटतं मध्ये कुठेतरी तरंगत असेल. जाऊ द्या. तर चला आपण जाऊया परत घरला. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय गणपती मंदिरला. आमच्या इथं गणपती मंदिर पण खूप मोठं आहे. तर चला मग. असा इकडून रोड पण आहे मित्रांनो. आणि हे आमचा दुसरा ब्लॉग आहे, व्हिडिओ आहे. तर नक्की पहा. आम्ही चॅनल नवीन काढलेलं आहे. आणि आमच्या यूट्यूबचे चॅनेल मराठवाडा फूड व्लॉग ठेवले आहे आम्ही ब्लॉग. कारण आम्ही खायचे पण व्हिडिओ करणार आहोत आणि असं पण करणार आहोत. चला. तर हे आहे जुनं पोलीस स्टेशन. हे आहे आमचे जुनं पोलीस स्टेशन. हे जुनं पोलीस स्टेशन आहे. आणि इकडं आहे शाळा. बघा मित्रांनो, हे आहे. तर बघा, हे आहे गणपती मंदिर. तर आता गणपती बाप्पा येणार आहेत. जुनं आहे. 2-3 वर्ष खालचं, 200-300 वर्ष खालचं होतं मंदिर. मग नंतरला बांधकाम करत होतं. तर आता इकडून आम्ही परत चाललोय घरला. तर चला तुम्हाला दाखवतो गुरुदेव शाळा. मित्रांनो, मागेच गेली शाळा. तर हे आहे मंदिर. तर इथं आहे तर महादेव. बघा हे आहे तर तुकाराम महाराज. हे बघा. हे बघा. चला तुम्हाला विठ्ठल रुक्मिणी. तर आता गेट लावलेला आहे म्हणून काही दाखवू शकत नाही. दाखवलेलं अशा प्रकारचं होते मंदिर. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर होतं. तुम्हाला दाखवलं. आता इकडं आहे महादेवाची खूप छान आहे. चला तुम्हाला दाखवतो. तर इथं अशी मारुतीची रचना आहे. मारुती आहे तिथं. आणि इथं पण आहेत गणपती. खूप छान अशी बारकी छोटीशी मूर्ती आहे. इथं आहे तो महादेव. मित्रांनो, आम्ही उंबरदरीकडे आलो आहे. तर इथं मंडप टाकते गणपतीचं. आणि हे आहे ते किलबिल नगर. मला सांगलेलं पहिलं दाखवलं नाही, आता दाखवतो. हे आहेत आमचे दूधवाले मामा. गेला दूध. हे आहेत आमचे दूधवाले मामा. आणि इकडे खूप जण असं चोरी तिकडे माळावर चढतात, फिरायला जातात व्यायाम करण्यासाठी. तिकडे व्यायामशाळा आहे.
तर बघा मित्रांनो, आम्ही व्हिडिओ करतो म्हणून तुमच्याकडेच बघतात, काय नवीन नाही तरी बाजूलाच बघतात. असा रोड आमचा. तर आता आहे आमचं घर इकडलं. तर चला तुम्हाला दाखवतो. हे आहे घर.